नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत, जो केवळ एक सिनेमा नाही, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आरसा आहे. तो म्हणजे क्रांतीज्योती विद्यालय. चला तर मग जाणून घेऊया हा चित्रपट कसा आहे. तर विषय असा आहे मित्रांनो, क्रांतीज्योती विद्यालय ही शाळा एक आर्थिक अडचणीत असते, जिथे पटसंख्या कमी होत आहे आणि ती बंद होण्याच्या मार्गावर आहे. पण तिकडे असे काही शिक्षक आणि विद्यार्थी आहेत, जे या शाळेला वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावतात. सर्व कलाकारांचा अभिनय अतिशय नैसर्गिकरित्या इथे प्रदर्शित केलेला आहे. सो जे मिलेनियल्स मराठी शाळेत शिकलेले आहेत, त्यांना हा मूव्ही नक्की आवडेल. त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या होऊ शकतात. कारण शाळा म्हणजे फक्त चार भिंती नसतात, तर तिकडे शिकणारी मुलं आणि त्यांचे संस्कार असतात. असे संवाद काळजाला भिडतात. गावाकडच्या शाळा, तिथलं वातावरण आणि मराठी माध्यमांच्या शाळेसमोर असलेली आव्हानं याचं सुंदर प्रदर्शन ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. थोडक्यात सांगायचं तर मध्यंतरानंतर वेग थोडा मंदावलेल्यासारखा वाटू शकतो. काही भावनिक प्रसंग लांबवल्यासारखे वाटू शकतात. पण त्याचा मूळ उद्देश एवढा प्रामाणिक आहे की तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकता. थोडक्यात सांगायचं तर प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा चित्रपट नक्कीच बघायला हवा. आपली मराठी शाळा वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार हा चित्रपट आपल्याला करायला लावतो. सो मी तर हा चित्रपट बघितलेला आहे आणि मी स्वतः मराठी शाळेत शिकल्यामुळे मला हा चित्रपट खूप जास्त आवडला. अगदी माझ्या मनाला भिडणारा होता. तुम्ही हा चित्रपट पाहिला असेल तर तुमचा आवडता सीन कोणता हवा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. ते कारखाना यात अंतर असतं. तुम्ही जो बांधणार आहात तो छापखाना आहे आणि हा इथे जो उभा आहे हा कारखाना आहे. आपल्या विद्यार्थ्याला काय येतं हे नेमकं ओळखून माणसं घडवली त्यांनी. ज्या शाळेत शिकून तुम्ही मोठे झाला, आज तीच शाळा पडतीये. बघा आता तुम्हीच ठरवा, आपली मराठी शाळा संपणार का आपली मराठी शाळा पुन्हा भरणार. ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या रायगडाच्या मातीवर उभा राहून सांगतो आम्ही सगळे, आम्ही आमची मराठी शाळा पारू देणार नाही. 1 2 3 4 क्रांतीज्योतीची पोरं हुशार. घेणार भरारी, तू घेणार भरारी, तू घेणार भरारी. अरे नाही, देणगी नाही पाहिजे सरांना. अरे शाळेसाठी या बोलतात ते. हा नाही जमत, ठेव मग फोन. आई बापाला विसरले, शाळेसाठी कसले येतात नालाय. तू कुठल्या शाळेमध्ये होता? नाही गेलो. गेलाच ना.